मित्रांनो, आज हा एकदम अचानक असा प्लॅन ठरलाय. आता वाजले 12:30. तर ओम्याचं कॉलेज सुटलं तर त्याला म्हणलं की मला आता खूप जास्त बोर होतोय पुण्यामध्ये. तर म्हणलं चल थोडंसं फिरून वगैरे यावं. तर त्याला म्हणलं चल तामिणी घाट. तर दादानी न काही म्हणता 2 मिनिटात म्हणलं की भाई चल. आम्ही आता निघालो तामिणी घाटात जातोय. येतोय आता हा समोर तामिणी घाट दाखवतो मेन मुद्दा. कारण तुम्ही सगळ्यांच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल सगळे मान्सून मध्ये जातात. मी तुम्हाला समर पण दाखवतो आणि पाऊस आल्याच्या नंतर पावसाळ्यात पण तुम्हाला मी तामिणी घाटात सगळं दाखवतो. मित्रांनो, आम्ही आता निघालोय तामिणी घाटासाठी. आम्ही आता मानच्या पुढे थोडंसं आलोय. ओम वगैरे आलाय माझ्या इथं. आम्ही दोघं निघालोय समर राईड साठी. आता समर राईड आम्ही जरा जास्त समर केले. आम्ही निघालो उन्हात आणायचं दुपारी 1 वाजता. आणि खरं नाही सांगत, मध्ये मध्ये एवढं ऊन लागतंय. आता जरा सावली आली तर बरं वाटतंय, पण या उन्हामध्ये असलं तळतोय ना, खूप जास्त अति गरम होतोय आम्हाला. लय म्हणजे लय गरम आहे. मित्रांनो, तुम्हाला आता एक असलं भारी व्ह्यू दाखवतो ना मी. मानसी रिसॉर्टला आता हे गाव आहे अंबडवेड. अंबडवेड गाड्याचं गावाचं नाव आहे. मला आठवत असेल तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघा मानसी रिसॉर्टला पाहण्यासाठी गेलो होतो. आपण तिथूनच परत चाललेलो आहे. आणि हा थोडासा आता पॅच खराब आहे. मामा ते नीट करतील. हे टाकले आता त्यांनी, खडी वगैरे टाकली. रस्ता मित्रांनो लय रस्ता खराब आहे. आता इतका पॅच भंगार पॅच गेला ना. आता एक लय म्हणजे लय माझा रोड खराब आहे. केलं ट्रिप 10 लक्षातच नाही राहिलं आमच्या. आता आम्ही निघालो परत. हे बघू शकता व्ह्यू. पण जरा जास्त समोर म्हणलं लईच गरम व्हायला लागले. तापलोय पक्का आम्ही. आम्हाला लय दाता आमच्या काय म्हणून तुम्हाला उन्हातानाचं निघालो बिनकामाचं. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, मुळशी 16 किलोमीटर आपल्याला मुळशीकडे जायचं आहे. मुळशीतून तामिणी घाटला रोड आहे. आपण आता पोहोचलोय पौड गावात. पौड गावात तशी बाजारपेठ, पौड गावाची बाजारपेठ आहे. तिथून राईड मारला की आपण मुळशीकडे जातो. इकडे लेफ्टला गेलं की भुगाव पुण्याकडे जातो. तर आपण आता सध्याला पौड पास केलं. पौड पास केल्याच्या नंतर आपल्याला आहे आता जर कुठं खराब वगैरे आला तर तुम्हाला सगळं मी अपडेट देतो. खूप जास्त गरम आहे. आता आपण थंड पाण्याची एक बॉटल घेतली. एकदम चिल्ड पाणी आहे. आता आपण माहीत नाही मुळशी आणि पौडच्या मध्ये आहे हायवेला. तर आता इकडं आपण जायचं आहे आपल्याला मुळशीकडे. हो मी ट्रायपॉड घेऊन बघा कसं लुक आहे. चष्मा बिष्मा घातला आहे उन्हासाठी खतरनाक. आपण आता मुळशी क्रॉस केले आणि हे मुळशीचं धरण. हे बघा तुम्ही धरणाच्या दरवाजे वगैरे बघू शकता. आपण आत्ता सध्याला आहे मुळशी सेल्फी पॉईंटवर. हा हायवे आहे. ओम्या बघा फोटोची वगैरे तयारी करतोय. पावसाळ्यात आला की आपण इथं सेल्फी पॉईंटला फोटो वगैरे काढतात सगळेजण. पावसाळ्यात ह्या रूटला खूप जास्त गर्दी असते मान्सूनमध्ये. आणि तुम्ही आता व्ह्यू बघा एकदा. ही आहे आपली सह्याद्री पर्वतरांग. हे व्ह्यू आहे मुळशीचा. आता मुळशी सेल्फी पॉईंटला आहे आपण. आपल्याला आता पुढं जायचं आहे इकडं तामिणी घाटाकडे. हा रोड सरळ आपला तामिणी घाटाकडे जातो. आता थोडेसे फोटो वगैरे काढतो. मित्रांनो वाजलेत आता सध्या 3.
आपण आलो आता तामिनी. इथे निवे गाव आहे. निवे गावामध्ये हा बोर्ड लावला बघा, वी लव तामिनी. त्याच्यामुळे बघा सगळं धरणाचं पाणी. असा काही रूट आहे. आम्ही खूप वेळा आलेलो आहे ताम्हिणी घाट. आम्हाला पुण्यापासून खूप जास्त जवळ आहे ताम्हिणी घाट. आणि तुम्ही बघू शकता 1 2 3. बघू शकता किती खतरनाक असा व्ह्यू आहे इथून. बघा एकदम सरळ अशी स्टीप खोल दरी आहे. आणि हे आहे व्ह्यू. हा आता भूक लागली होती ओमला. कसे तरी वडापाव ऑर्डर केलेत. मी घेतलंय कोकम ड्रिंक घेतली. एक नंबर आहे मित्रांनो, बेस्ट आहे, क्वालिटी एकदम. आता खाणारे आम्ही बसलोय बघा. हॉटेल काय माहीत नाही हॉटेलचं नाव. ही बघा गाडी, ही आपली गाडी. आपण आता ताम्हिणी घाटात आहे. तर मित्रांनो पाहू शकता आता सध्याला आम्ही घाटात आहे आणि तर फुल फोटोशूट चाललाय. या बाळवाटाचा फुल फोटोशूट चाललाय. माझा एक फोटो चांगला घ्यायला आहे. याचे एकदम कडक फोटो घ्यायचा, पण माझा एक सुद्धा चांगला फोटो घ्यायला आहे. याला फोटो घ्यायला येतच नाही, आज पण फोटो घ्यायला येत नाही. तर मित्रांनो असं आपलं झालं आहे. आता ताम्हिणी घाट वगैरे सगळं फिरून आपण सगळीकडे आता ताम्हिणी घाट पूर्ण बघितलाय. आणि स्टील मी म्हणतो की ताम्हिणी घाट खूप जास्त सुंदर आहे. पावसाळ्यात लुक वेगळा असतो आणि उन्हाळ्यात लुक वेगळा असतो. पावसाळ्यामध्ये खूप छान दिसतं, आता पण छान आहे, पण त्यापेक्षा जास्त गरम पण खूप होतंय. अति गरम होतंय. काय म्हणू शकता, हे डोंगर आहेत ना, हे बघा एवढं तापतं, अशा गरम झळायला लागतात ना. हे तर काय वाटलं नाही आपल्याला. म्हणजे वरती जे आपण पुण्यातून रस्ता येतो ना तिथं काही नाहीये, पण आपण घाट उतरायचा सुरू करतो ना तसं एवढं गरम व्हायला आणि अशा गरम वाफा लागतात ना, लय म्हणजे लय गरम वाफा लागतात. मी व्लॉग शूट करतोय त्याला कळत नाहीये आणि हा फोनवर बोलतोय. तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की मी उन्हाळ्यात ताम्हिणी घाटात का आलो, तर त्याचं कारण असं की मला एक व्हिडिओ बनवायची. ती म्हणजे मी पावसाळ्यात परत इथे येणार आहे आणि पावसाळ्यात त्यावेळेस कम्पेअर करणार आहे की उन्हाळ्यात ताम्हिणी घाट कसं दिसतं आणि पावसाळ्यात कसं दिसतं. माझ्यामध्ये पावसाळ्यात खूप सुंदर दिसतं नाही का. का म्हणते तुम्हाला दाखवणार की उन्हाळा आणि पावसाळा ह्या ताम्हिणी घाट कसं दिसतं. आपण ह्या पुढे खूप जास्त फिरणार आहे, कोकणात जाणार आहे, कोकणची सिरीज वगैरे बनवणार आहे, श्रीवर्धन, अशा खूप जास्त ठिकाणी जाणार आहे, नवीन नवीन प्लेस एक्सप्लोर करणार आहे. तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग आणि पुढचा ब्लॉग जर का बघायचा असेल, हा ब्लॉग जर का आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज. मी म्हणतो सबस्क्राईब करा, कारण आपले सबस्क्रायबर खूपच कमी आहेत आणि थोडेसे सबस्क्रायबर वाढले पण पाहिजेत, कारण मग मला पण मोटिव्ह होईल की नाही का थोडेसे आपल्याला ब्लॉग बनवले पाहिजेत, कारण आपल्याला बघणारे कोणतरी आहेत. सबस्क्रायबर जास्त असेल, लाईक जास्त असेल तर असं वाटतं की नाही का आपण ब्लॉग बनवावे. लोकांना आपले ब्लॉगचे म्हणजे बघायचे असतात. आपल्याला वाटतं की नवीन नवीन जागा एक्सप्लोअर करावे वगैरे काय. जाऊ द्या अरे गप ना, शूट करतो ना मी, येडा आहे कुठला.
मित्रांनो का तिथं खाली हा रोड दिसतो तुम्हाला, आपण आता तिथून वरती आलेलो आहे. हा पूर्ण का असं तामिनी घाटचं सर्कल आहे, असं पुढं जायचं परत माघारी यायचं. तर मित्रांनो हा आपला असाच दिवस होता. आपण आलतो तामिनी घाटामध्ये. आता आम्ही पोहोचलोय, वडापाव वगैरे खाल्लंय, आता पाणी बिणी मस्त थंड पिलोय. आता मला असं ॲक्च्युली वाटतं की आता आम्ही घरी निघालोय. आता सध्याला टायमिंग झाला आहे 4:13 आणि माघारी पुण्याला जायला निघालोय. आणि परत आता तोच रस्ता सेम शूट करायला नको असं मला वाटतं, कारण सेम रस्ता पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवून तुम्हाला काय करू, येताना तोच जाताना तोच. जर का वेगळा असं तुम्हाला परत शूट करून पूर्ण दाखवला पण असता, पण आता नको आता, कारण सेम होईल सगळं काही. आणि बोर होता. हां, तुम्ही पण खूप जास्त बोर होता. आणि मेन मुद्दा काय माहिती का,